वेलकम फ्रॉम वन्स टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ शिक्षक भरती संदर्भात आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची कमेंट्स होत्या की शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे की शिक्षक भरती प्रक्रिया 2025 आणि 26 चालू शिक्षक भरती खरोखर लांबणार आहे का आणि त्याच्यामध्ये किती सत्यता आहे आणि या गोष्टी ज्या आहेत न्यायालयामध्ये पडलेली याचिका असेल, शिक्षकांचं समायोजन असेल, संच मान्यता असेल आणि नंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही ऐकलेल्या असतील इतरत्र ठिकाणी, ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत आणि खरोखर भरती प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो या संदर्भात सर्वात महत्त्वाचं आणि ऑथेंटिक माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जे आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. शिक्षक भरती संदर्भाच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईट्स नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिसणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे शिक्षक भरती 2025-26 संदर्भात की ही भरती प्रक्रिया जी आहे ती कधीपर्यंत चालणार आणि खरोखर भरती प्रक्रिया लांबणार का. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे कधीपर्यंत चालणार किंवा लांबणार का. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे शिक्षक भरती प्रक्रिया फक्त 2-3 गोष्टीमुळेच लांबते. एक म्हणजे जर कोर्टमध्ये केसेस पडली तर, दुसरी म्हणजे जर एखादी शिक्षक भरतीची प्रक्रिया त्याच्यामध्ये जर खंड पाडला तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल समायोजनाची प्रक्रिया असेल किंवा संच मान्यता असेल. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर प्रोसेस लेंदी होत असेल, म्हणजे एखादी गोष्ट समजा रजिस्ट्रेशन असेल त्याला मुदतवाढ देणे, जाहिराती आल्या त्याला मुदतवाढ देणे, तर या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळेच फक्त भरती प्रक्रिया लांबते. तर ही भरती प्रक्रिया खरंच लांबणार का. तर खरं सांगतो 2017च्या भरती प्रक्रियेला जास्त वेळ लागला, 2022ला त्याच्यामध्ये कंपॅरिझनमध्ये थोडा कमी वेळ लागला आणि 2025च्या भरती प्रक्रियेला बाकीच्या भरतीपेक्षा मात्र कमी वेळ लागणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की भरती प्रक्रिया लांबणार नाही. भरती प्रक्रिया लांबणार पण जास्त पण लांबणार नाहीये, ठीक आहे. आता ती जाणार कुठपर्यंत ते सुद्धा सांगून देतो. भरती प्रक्रिया म्हणजे शिक्षकांचं समायोजन होणार आहे 31 मार्च 2026 पर्यंत. ओके, आता 31 मार्च 2026 पर्यंत समायोजन होणार आहे. पण मग मधात कोर्ट केस आली, मधात संच मान्यता आली, मग या सगळ्या गोष्टीत नाही आहेत. काही ठिकाणची संच मान्यता बाकी आहे. पूर्ण संच मान्यता जास्तीत जास्त ठिकाणची संच मान्यता झालेली आहे, पण मग काही ठिकाणची संच मान्यता बाकी आहे. मग त्यावेळेस खरोखर वेळ लागेल का. तर बघा, या ज्या गोष्टी आहेत संच मान्यता असेल किंवा कोर्ट केसेसची पुढची हिअरिंग असेल तर तोपर्यंत या सगळ्या गोष्टी पेंडिंग जरी झाल्या किंवा या सगळ्या गोष्टी थोड्याफार हे जरी झाल्या, थोड्या बाकीच्या बाजू जरी आल्या तरी सुद्धा शिक्षक भरती प्रक्रियेवर जे आहे या गोष्टीचा कोणकोणत्या कोर्ट केसेसचा थोडाफार परिणाम होईल. संच मान्यतेचा जास्त परिणाम होणार नाही, कारण की संच मान्यतेचा आणि शिक्षक समायोजनाचा म्हणजे एका साईडला शिक्षकांचं समायोजन सुरू आहे ते 31 मार्चपर्यंत होईल. पण मात्र कोर्ट केसेसचा परिणाम या शिक्षक भरतीवर होऊ शकतो. पण मग कोर्ट केस झाल्यानंतर तरी सुद्धा जे आहे मार्च-एप्रिलपर्यंत या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतील आणि तोपर्यंत नेक्स्ट हिअरिंग सुद्धा कोर्टाची येणार आहे. आणि कोर्टामध्ये केस कोणती आहे, कोर्टामध्ये केस याच्या संदर्भात आहे जो 15 मार्चचा JR आहे त्या संदर्भात कोर्ट केस आहे. त्याच्यामुळे तो जो निर्णय आहे तो लवकर येण्याची शक्यता आहे. आता तो निर्णय लवकर आला किंवा उशिरा आला तरी सुद्धा जशा पद्धतीनं कोर्टाने निर्णय दिला होता अगोदर ॲज इट इज राहील तसं. तर त्याप्रमाणे शिक्षक भरती प्रक्रिया जर आपण गृहीत जरी धरलं तरी सुद्धा जे आहे जून ऑगस्टपर्यंत तुम्हाला जी आहे ही भरती प्रक्रिया म्हणजे ऑगस्टपर्यंत, जुलै ऑगस्टपर्यंत, जूनपर्यंत अगोदर ठरलं होतं, आता जुलै ऑगस्टपर्यंत ही भरती प्रक्रिया जाऊ शकते. म्हणजे 1-2 महिना जो आहे कालावधी याला लांबेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की जाहिराती पवित्र पोर्टलवर किंवा शिक्षक भरती प्रक्रिया किंवा पसंतीक्रम, तर जाहिराती ज्या आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की मार्च नंतर जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. तर त्या पद्धतीनंच मार्च नंतर जे आहे ही भरती प्रक्रियेची ज्या काही जाहिरातीची प्रक्रिया असेल, जाहिराती येण्यासाठी सगळ्यात अगोदर काय गोष्टी लागतात, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक म्हणजे संच मान्यता पूर्ण करावी लागते किंवा संच मान्यता पूर्ण असली तरच जाहिराती येतात. तर संच मान्यतेचं कामकाज जे आहे मार्चपर्यंत जे आहे किंवा मार्च-एप्रिलपर्यंत पूर्ण होऊन जाईल. एप्रिल महिन्यामध्ये जाहिराती येण्यासाठी आदेश दिल्या जातील एप्रिल महिन्याच्या मधामध्ये किंवा एप्रिल महिन्याच्या शेवटी आणि तुम्ही बघाल की एप्रिल महिन्यानंतर तुम्हाला जे आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर येताना दिसतील, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलं पसंतीक्रम कधी द्यायचे, तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा पुढचा महिना जो आहे तो मे महिना, तर मे महिन्यामध्ये जे आहे तुम्ही जाहिरातीला पसंतीक्रम देणार आहात किंवा जाहिरातींना पसंतीक्रम येऊ शकतात. आता या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगितल्या मी कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं जे आहे मनामध्ये डाऊट होता की शिक्षक भरती प्रक्रिया जास्त लांबणार, याला खूप कालावधी लागणार. असं काही होणार नाही. शिक्षक भरती प्रक्रिया झाली कधी 2025 मध्ये, ठीक आहे. शिक्षक भरती 2025 मध्ये झाली. त्या गोष्टीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी थोड्या डिले झाल्या, त्याच्यामागचं कारण होतं, रिझन होतं. पण इथून समोरची जी भरती प्रक्रिया आहे त्याला मात्र जास्त कालावधी म्हणजे एवढा पण कालावधी लागणार नाही की भरती प्रक्रिया काही चीज म्हणणं आहे भरती प्रक्रिया 2027 2028 पर्यंत जाईन, तर असं काही होणार नाही. 2030 पर्यंत जाईन असं अजिबात होणार नाहीये. 2027, 28, 30 पर्यंत ही भरती प्रक्रिया जाणार नाही. भरती प्रक्रियेचा एक टेंटेटिव्ह टाइम टेबल असा आहे, शासनाच्या मनामध्ये अशी गोष्ट आहे की ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर संपून पुढच्या परीक्षा सुद्धा ज्या आहेत शासनाला घ्यावं लागणार आहे. तुम्ही एक साईड बघताय कोर्टाची, कोर्टामध्ये केस पडली त्याच्यामुळे भरती प्रक्रिया पेंडिंग आहे.
पण भरती प्रक्रियेवर परिणाम होईल. पण तुम्ही ही गोष्ट सुद्धा बघा की कोर्टामध्ये हे सुद्धा स्टेटमेंट आलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दरवर्षी एकदा आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा वर्षातून 2दा घेणं जे आहे कोर्टामध्ये सांगितलंय शासनाच्या वतीनं सुद्धा आणि कोर्टाने सुद्धा आदेश दिले की तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत फॉलो कराव्या लागतील. त्याच्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2दा होणार आहे आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दरवर्षी होणारच आहे. म्हणजे जे पुढच्या वर्षी टेट परीक्षा देणार आहे तर त्यांनी टेट परीक्षेच्या तयारीमध्ये राहा, डायव्हर्ट होऊ नका. आणि ज्यांच्या मनामध्ये या शिक्षक भरतीबद्दल संभ्रम आहे की ही शिक्षक भरती प्रक्रिया जास्त लांबणार का, तर भरती प्रक्रिया लांबेल पण एवढी लांबणार नाही. तुम्हाला डिमोटिवेट नाही व्हायचंय. तुम्हाला एवढे दिवस वाट बघितली आपण, जेव्हा टेट परीक्षा द्यायला लागला तेव्हा आपण 2-3 महिने वाट बघितला निकालासाठी. निकाल लागल्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी परत 2-3 महिने वाट बघितला. मग आपल्याला ती हे आहे की आपण 2-2, 3-3 महिने वाट बघितली, तेव्हा ॲपेर विद्यार्थ्यांचा निकाल बाकी होता त्याच्यामुळे निकाल लांबला. नंतर रजिस्ट्रेशनच्या वेळेस काही गोष्टी बाकी होत्या त्याच्यामुळे निकाल लागला तर लांबला. याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत थोड्या तुम्हाला माहिती आहे. ही सवय तुम्हाला, जर तुम्ही 2022चे विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहिती आहे भरती प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टी होतात. कोणी एखाद्याने कोर्टामध्ये याचिका टाकली तर भरती प्रक्रियेला अजून थोडा उशीर होतो, कारण की ती कोर्ट केसचा निकाल येईपर्यंत भरती प्रक्रिया लांबते. तर ही सवय जी आहे शिक्षक भरती प्रक्रिया एकाच दिवशी किंवा लवकरात लवकर होणारी प्रक्रिया नाही, ही संतपणे आणि आरामशीर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. रियालिटी आहे जे आहे ते सांगितलं मी. तर हा व्हिडिओ जो आहे त्या संदर्भातच होता. या सगळ्या गोष्टी मी तुमच्या क्लिअर केल्या. आता तुमचं मन जे आहे किंवा तुमचं व्यक्तिगत मत जे आहे, तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता आणि तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या अभिप्राय जो आहे किंवा तुमचं जे मत आहे, तुम्हाला खरंच वाटतं की या गोष्टी सगळ्या काय काय नाही, मी सगळी रियालिटी सांगितली आणि शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे कशा पद्धतीने काम करते त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली तुमचे जे अभिप्राय आहे तो नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या व्हिडिओमधून खरोखर वाटलं असेल की व्हिडिओ जेन्युइन आहे, चांगला आहे आणि आपल्याला खरोखर यातून खरी माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.